उपमहापौर संजय घाडी हे वाहतूक कोंडीला चांगलेच कंटाळलेले आहेत। दक्षिण मुंबईमध्ये बंगल्याच्या हट्टाला ते पेटून उठलेत। अश्विनी भिडेंकडे त्यांनी पत्राद्वारे मागणी सुद्धा केलेली आहे। ईश्वरताईंनीच मला सांगितलं की उपमहापौरांसाठी निवासस्थान अमुक अमुक ठिकाणी उपलब्ध आहे, तर त्याची मागणी तुम्ही करा आणि मीही करते। आणि खरं आहे, आवश्यक आहे। बघा आता कसं आहे की महापौर, त्याच्यानंतर प्रोटोकॉल पाळला तर द्वितीय नागरिक उपमहापौर, आणि त्याच्यानंतरचा जो मान मिळतो तो आयुक्तांना मिळतो, मग अतिरिक्त आयुक्त, मग आमचे विरोधी पक्षनेता, हा सगळा प्रोटोकॉल आला। जर महापौरांना निवासस्थान आहे, अतिरिक्त आयुक्तांना निवासस्थान आहे, आयुक्तांना निवासस्थान आहे, मग उपमहापौरांना का नाही? दरम्यान संजय घाडींना जर बंगला दिलात तर आम्हालाही द्या, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी मागणी केलेली आहे। पाहूयात नेमकं पेडणेकर काय म्हणाले। आपलं जे वीर माता जिजाबाई भोसले उद्यान आहे, ज्याला राणीची बाग म्हणतात, त्या राणीच्या बागेचा डायरेक्टर, त्या डायरेक्टरला राणीच्या बागेतच बंगला आहे, पण तो दिला गेला नाही गेली 10 वर्ष। तो आयुक्तांनी म्हणजे एएमसी लोक त्याच्यावरती कब्जा झालेला असं मी म्हणेन। जर एएमसी असे कब्जा करू शकतात तर मग उपमहापौर, विरोधी पक्ष, गटनेता यांनाही निवासस्थानं उपलब्ध करा। काय चुकीचं आहे? बरोबर आहे।